चैंपियन वही टीम होगी जिसका खुद पर भरोसा है। युवा नेते अतुलजी भोळे यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। सहर्ष स्वागत करतो। कोंडाजी मामा आव्हाड यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा मैदान क्रमांक 6 आणि मैदान क्रमांक 5 वर चालू असलेल्या या महाअंतिम लढती नक्कीच प्रेक्षकांनी अतिशय मैदान डोक्यावर घेतलेलं आहे। पण बघतोय प्रत्येक रेडला प्रत्येक पकडीला मजबूत अशी दाद सर्व प्रेक्षकांकडून दिली जाते। अहिल्यानगर की बहुतेक 3-2 असा हा स्कोर झालेला आहे। अहिल्यानगर आणि कोल्हापूर 3-2। सन्माननीय कोंडाजी मामा आव्हाड यांचा काल जन्मदिवस होता। सर्व ग्राउंड मध्ये काही प्रेक्षक उभे असतील तर त्यांनी बसून घ्या खाली। चार 2 असा स्कोर झालेला आहे। विचारपूर्वक असा हा दोन्ही संघांकडनं सामना खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे। जशास तसं प्रत्युत्तर दोनही संघांकडून दिलं जात आहे। 5-5 स्कोर झालेला आहे। पुन्हा एकदा किड्स अकॅडमीचे सन्माननीय शेख सर त्याचबरोबर नीती दवे मॅडम यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचंही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत असणार आहे। समोर उभे असलेले कृपया खाली बसावे, नाही तर प्रेक्षक गॅलरीमध्ये जायचे। कृपया विनंती आहे, स्टेजवरील कोणालाच दिसत नाही। महत्वपूर्ण असा सामना चालू। देव मॅडम आपल्याला विनंती, कृपया आपण सत्काराकरता समोर यावं। शीतलताई आपल्याला सन्मानित करताय। मी हेमगौरीताईंना विनंती करतो की त्यांनी नीती देव मॅडम यांचा सत्कार करायचा आहे। किड्स अकॅडमी स्कूल यांचे ते संचालक आहेत। स्कोर अटीतटीचा सामना, अहिल्यानगर 9 कोल्हापूर 10। संघर्षाशिवाय इथे कोणाला मुकुट मिळत नाही, मैदानावर लढल्याशिवाय कोणी जिंकत नाही। आणि जे लढायला जन्माला आलेत ना ते 2 संघ कोल्हापूर आणि अहिल्यानगर यांना आपण मैदानामध्ये बघतो। हा सत्कार झाल्यानंतर कृपया खाली यावं। बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचा सन्मान केला जातोय। सर्व 12 बलुतेदार महासंघाचे सर्व सदस्य आपण बघतोय उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या वतीने एक विशेष सन्मान डबल महाराष्ट्र केसरी शिवचषक 73वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या कबड्डी स्पर्धेचा पुरुष गटातील महाअंतिम सामना आपण मैदानावर बघतोय। अतिशय कडवी अशी झुंज 2 संघांदरम्यान बघायला मिळते। अहिल्यानगर विरुद्ध कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध उत्तर महाराष्ट्र अशी ही लढत आपण मैदानामध्ये बघतोय। आणि काय हा सामना होतो मित्रांनो, प्रत्येक रेड मैदान तापवते, प्रत्येक पकड ही मैदान तापवते।
आणि बघा हा प्रेक्षकांचा उत्साह, प्रेक्षकांनी अतिशय मैदान डोक्यावर घेतलेलं आहे. गॅलरीतील प्रेक्षकांना दिसत नाही, आपण कृपया खाली बसून सामना बघायचा आहे. कबड्डी कबड्डी म्हणत चाललाय खेळ जोरदार. आज भिडत आहे हे दोन जबरदस्त संघ आणि कोण ठरणार विजेता हे पाहणार आहे. मजबूत पकड बघायला मिळाला आलोय याची प्रचिती दोनही संघ आपल्याला मैदानामध्ये देताना दिसत आहे. नाशिक महानगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक माननीय दिनकर अण्णा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन त्याचबरोबर सह्याद्री यांच्या वतीने संपूर्ण 6 दिवस नाही म्हणता येत, कारण स्पर्धा चालू होण्या अगोदर आणि स्पर्धा संपल्यानंतरही त्यांची टीम संपूर्ण टीम मेहनत घेणार आहे. नक्कीच त्यांच्या मेहनतीला सलाम करूया आणि आभार व्यक्त करूया. आम्ही अजून सामना सोडलेला नाही, आमच्यातही आहे जिद्द आणि नक्कीच या स्पर्धेचा विजेता होण्यासाठी आम्हीही पुरेपूर प्रयत्न करणार आहेत. आणि नक्कीच या पुरुष गटाचा सामना संपल्यावर ताबडतोब त्या ठिकाणी बक्षीस समारंभ होणार आहे. पहिला महिलांचा बक्षीस समारंभ आणि त्यानंतर पुरुषांचा बक्षीस समारंभ सामना संपल्यावर ताबडतोब. पुणे पुरुष आणि रायगड, पुणे आणि रायगड या संघाने केंद्राकडे जायचे आहे. पुणे आणि रायगड या पुरुष गटातील संघाने मैदानात जायचे आहे. पुणे रत्नागिरी याही संघाने क्रीडागृहात उपस्थित राहायचे. महिला गट, त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. महिला गट त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी सर यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. मुंबई उपनगर सिन्नर नगरीला मिळालेला हा बहुमान संपूर्ण पुरुष गट पुणे आणि रायगड यांनी क्रीडागृहात जायचं. कोण संघ या चषकाचा मानकरी ठरणार हे येणारे काही क्षण आपल्याला दाखवणार आहेत. प्रेक्षकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण 5 दिवस स्पर्धेला दिला. या स्पर्धेला अतिशय अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी हे संपूर्ण 5 दिवस आपण सर्व सिन्नरकरांच्या अंतिम लढत आग ओकते. महिला गट रायगड आणि पुणे या पुरुष गटाच्या संघाने सुद्धा क्रीडागृहात यायचं. रायगड आणि पुणे आपणही क्रीडागृहात या. पुरुष विभाग रायगड पुणे
क्रीडांगण पुणे, पुरुष गट पुणे संघ, महिला गट पुणे संघ क्रीडांगणात चला. रत्नागिरी क्रीडांगणात चला. रत्नागिरी, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी आणि पुणे. रत्नागिरी पुणे नाही आहे महिलांमध्ये. रायगड इथे आलेला आहे. पुणे महिला आणि पुणे पुरुष क्रीडांगणात चला. पुणे महिला आणि पुणे पुरुष. पुणे महिला पुणे पुरुष दोन्ही संघाला पुकारण्यात आलेला आहे. आपण अजूनही क्रीडांगणात आलेला आहे. स्टेजच्या समोर जे 2 नंबरचं क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणाला यायचं. चला, पुणे महिला आणि पुरुष क्रीडांगण क्रमांक 2च्या इथे चला. सामना आता अतिशय निर्णायक टप्प्यावर आलेला आहे. प्रत्येक गुण या क्षणाला दोनही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मुख्यत्वे करून कोल्हापूर संघाला हा प्रत्येक गुण या क्षणाला महत्त्वाचा ठरणार आहे. ते नक्कीच जो संघ या मैदानात जास्त संघर्ष करेल, जो संघ या मैदानामध्ये जिद्द दाखवेल, पण बघतोय अतिशय जोरदार अशी टक्कर. जय जय